नमस्कार मंडळी, स्वागत आहे आपलं संगीता सोमी किचन मध्ये। आजची आपली रेसिपी आहे ती चहाची आहे। मी दोन प्रकारचे चहा इथे दाखवणार आहे। जो एक चहा आहे तो नॉर्मल कोरा चहा आहे आणि तो नॉर्मल पद्धतीने जसा मी घरी बनवते त्या पद्धतीने दाखवणार। हा चहा घेतल्यानंतर मला जर प्रवासातून आल्यानंतर आपल्याला जो डोकं जड होतं किंवा डोकं दुखलं जातं तर असा चहा घेतला नाही फ्रेश वाटतं आणि बरं वाटतं। तो एक प्रकारचा दाखवणार आणि दुसरा एक हेल्दी चहा दाखवणार। त्यामध्ये आपण साखरेचा वापर अजिबात करणार नाही, त्यामुळे डायबिटीसची लोकही हा प्रकारचा चहा करून पिऊ शकतात। आणखीन कसं आहे ना, चला आता सुरुवात करूया आणि चहा करत करत आपण बाकीच्या गोष्टी बोलून घेऊया। आता इथं आपण एक टोप ठेवून घेतलेला आहे आणि त्यामध्ये आपण जेवढा चहा करायचा आहे तेवढा आता आपण यामध्ये पाणी घालून घेणार। मी 2 कप ठेवलेला आहे, म्हणजे मोठे 2 कप ठेवलेला आहे, त्याचे 3 कप छोटे बनवू शकतो चहा। आणि हा चहा काही जास्त आटला जात नाही, त्यामुळे जेवढा आपण ठेवू पाणी तेवढा चहा बनतो, थोडासा कमी होतो फक्त। आता आपण 2 कप ठेवलेला आहे भरून आणि त्यामध्ये आता आपण चहा पावडर आहे ती एकदम थोडीशी घालायची आहे यामध्ये। आणि सुरुवातीला आपण त्यामध्ये दालचिनीचा तुकडा घालून घ्यायचा आहे। बघा एवढा मी दालचिनीचा एक तुकडा घातलेला आहे 2 कपांसाठी मोठ्या। आणि त्यानंतर आपण चहा पावडर आहे ती चहा पावडर ही कमी प्रमाणात घालायची आहे। हा एकदम छोटा चमचा आहे, तुम्ही पोह्याच्या टेबलस्पूननी म्हटलं तर अर्ध्यापेक्षा थोडंसं कमी चहा पावडर यामध्ये घालून घ्यायची। हा मी 1.5 चम्मच घातलेला आहे, म्हणजे पोह्याचा चमचा अर्ध्यापेक्षा थोडासा कमी घालायचा आहे। आणि नंतर आपण हे उकळवून घ्यायचे। आता तुम्हाला चहाचं म्हटलं तर दुधाचा चहा आपण त्या पिण्यात येतो, त्यामुळे काय होतं, जो चहा आपण बाहेर मिळतो दुधाचा तो एवढा कडवलेला असतो आणि त्यामध्ये चहा पावडरचं प्रमाण जास्त टाकलेलं असतं, त्यामुळे चहा आपल्याला तो घट्ट लागतो। परंतु काय असतं, ज्यावेळेस तो चहा कडवत असतात तर तो चहा कडवल्यामुळे काय होतं की त्या चहामध्ये घातक प्रमाणात जे घटक उतरले जातात ते आपल्या शरीरासाठी पण खूप घातक असतात। त्यामुळे काय होतं की आपण तो चहा पिल्यानंतर मग पित्त वाढणं बाकीच्या गोष्टी चालू होतात। त्यामुळे तुम्ही जर ठरवलं की थोडंसं हेल्दी खायचंय तर अशा प्रकारचा चहा करून तुम्ही पिऊ शकता। आणि दुधाचा चहामुळे सर्वात जास्त पित्त होतं, त्यामुळे बाकीचे आजार आपल्याला चालू होतात। तुम्हाला तर माहितीच असेल, आता सर्रास बहुतेक लोकांना शुगरचा प्रॉब्लेम झालेला आहे आणि त्यामध्ये छोटी असो मोठी असो सर्वांनाच हा त्रास सुरू झालेला आहे। तर आत्तापासूनच जर थोडंसं आपल्या हेल्थकडे लक्ष दिलं तर अशा पद्धतीच्या चहा किंवा ग्रीन टी येते तो ग्रीन टी तुम्ही घेऊ शकता किंवा घरी बनवू शकता। अशा पद्धतीने वेगवेगळ्या प्रकारचे चहा आपण बनवून घेऊ शकतो। कोरा चहा पिल्याने एवढे जास्त पित्त वगैरे वाढलं जात नाही, परंतु दुधाच्या चहाने भरपूर प्रमाणात पित्त हे वाढलं जातं। आता बघा इथं मी सुरुवातीला इथं पुदिना किंवा तुळशीचं पान कपामध्ये घालून घ्यायचं आहे, थोडंसं लिंबू पिळून घेतलेलं आहे एक अर्धा चम्मच, आणि त्यानंतर आपण त्यावरती मध घालून घ्यायचा। हा मी एक छोटा मधाचा चमचा यावरती घातलेला आहे। टेबलस्पूननी म्हटलं तुम्ही किंवा पोह्याच्या चमच्याने म्हटलं तर अर्ध्यापेक्षा थोडंसं कमीच घालून घ्यायचं आहे। आणि बघा आता यामध्ये घातलेलं आहे आणि आता तसंच आपण या ग्लासामध्ये पण घालून घेऊया। मला शक्यतो काचेच्या ह्याच्यातला चहा आवडत नाहीये, त्यामुळे मी स्टीलच्या कपामध्ये चहा पिते। स्टीलच्या कपामधले चहा प्यायला खूप छान वाटतं। आता बघा इथं मध घालून झालेला आहे आपला, आणि आता आपण यामध्ये जो चहा आपण गरम करून घेतलेला आहे तो आपण ओतून घेऊया आणि चम्मचने मिक्स करून प्यायला घ्यायचा। तुम्ही बघू शकता आता आपला बिना साखरेचा चहा हेल्दी असा तयार झालेला आहे। सुरुवातीला याची सवय लागेपर्यंत आपल्याला थोडंसं हे वाटतं, परंतु नंतर या चहाची सवय लागली ना की मग आपल्याला जो दुधाचा चहा आहे तो पण आपण विसरून जातो। आणि हा चहा जर आपल्या शरीरासाठी एवढा चांगला असेल तर मग अशा पद्धतीचा चहा करून प्यायला सुरुवात करा आणि हेल्दी राहा। आणि हा चहा कसा झालेला आहे ते कमेंट करून नक्की सांगा। चला तर आता आपण चहा टेस्ट करून घेऊया। एकदम असा अप्रतिम चहा झालेला आहे। तुम्ही पण कधी बनवताय? चला पटकन बनवायला घ्या बघू। चला आता आपण कोरा चहा ठेवूया। ऍक्च्युली हा व्हिडिओ आहे तो आधीच शूट केलेला होता मी, आणि आता मुलांचं थोडंसं नाश्त्याचं वडे तळायचं काम चालू आहे, तर त्यामध्ये मी म्हटलं की डोकं दुखतंय तर आपण चहा करून प्यावा कोरा। त्यासाठी मी ही चहाची रेसिपी शूट केली होती, पण ती टाकायची राहून गेली, त्यामुळे आता मी ती टाकत आहे। चला आता आपले वडे तळून झालेले आहेत मुलांचे, आणि आता आपण चहाकडे वळूया। चहा आता इथं जी चहापत्ती घेतलेली हिला गावाला गवती चहा बोललं जातं। याचा खूप फ्लेवर छान लागतो गवती चहाचा, जी ग्रीन टी असते त्यामध्ये पण याचा फ्लेवर येत असतो। आता मी याची अशी पुटकुंजी करून घेतलेली आहे आणि ती स्वच्छ पाण्याने धुवून घेणार आहे। तुम्ही त्याचे कैचीने कट करून ही तुकडे तुकडे करून चहामध्ये टाकू शकता, एकदम असा अप्रतिम फ्लेवर येतो। आणि इथं मी आता चहासाठी 1.5 कप पाणी घेतलेलं आहे आणि त्यामध्ये आता आपण हे टाकून घेऊया। आणि चहा पावडर तुम्ही बघू शकता एक छोटासा चम्मच आहे, त्याने मी 1 चम्मच घातलेली आहे, आणि साखर या छोट्या चम्मचनी 2 चम्मच घातलेली आहे।
आता आपण त्यामध्ये हे सगळं घातलेलं आहे ते उकळून द्यायचं. आता ही बघा, ही चहापत्ती आणली होती गावावरून, त्यासाठी मी तेव्हा ही रेसिपी बनवली होती. आणि त्यानंतर यामध्ये आलं किसून घ्यायचं. आलं थोडं जास्त घालायचं, त्यामुळे एक छान फ्लेवर येतो याला. आणि आलं चांगलं कडल्यानंतर हे सगळं 1-3-4 मिनिटात हा चहा कडून तयार होतो आणि जास्त कडवायची गरज लागत नाही. हा चहा काढल्यानंतर मग कपामध्ये आपण लिंबू पिळून घ्यायचा आहे. तुम्हाला जेवढा आवडेल तेवढा लिंबू तुम्ही पिळून घेऊ शकता. आणि त्यानंतर हा चहा गाळून आपण पिण्यासाठी घ्यायचा आहे. एकदम असा हा चहा पिल्यानंतर मस्तपैकी वाटतं. आणि तुम्हीही अशा पद्धतीचा चहा करून बघा. दोन्ही चहा करून बघा, जो मी आधी दाखवला आहे तोही आणि हाही चहा. दुधाचा चहा घेण्यापेक्षा अशा पद्धतीचे हेल्दी चहा करून घेतले तर आपल्या शरीरासाठी उपयुक्त राहतात. तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली ती नक्की सांगा आणि अशा पद्धतीचे चहा करून बघा. रेसिपी आवडल्यास चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. बेल आयकॉन प्रेस करा, त्यामुळे तुम्हाला अशीच नवनवीन रेसिपी पाहायला भेटतील. आणि आपली कमेंट माझ्यासाठी खूप महत्त्वाची आहे, ते नक्की करा. थँक्यू.